कशासाठी वेळ कशाला घालवायचा? हं. असंच राहू दे, असं बोललं की चालतं. करू नाही. करू का? नमस्कार. मी गणेश वाघुंबे, शिक्षण संस्थेचे बळवंत कॉलेज विटा, जिल्हा सांगली. सिंधुजन अकादमी पुणे आयोजित जे विविध
त्यातील एक महत्वाचा टप्पा म्हणजे व्रतासुर आणि इंद्र यांचे जे काही संघर्ष संपूर्ण ऋग्वेदामध्ये विखुरलेले आहेत, ते ऋग्वेदामधले संघर्ष आपल्याला नाग संस्कृतीकडे प्रकर्षाने ओढून नेतात किंवा ती तपासायला भाग पाडतात. खरे तर हा मातृकुळातला संघर्ष आहे. व्रतासुर, त्रिशिरस आणि इंद्र हे त्वष्ट्याची मुलं आणि त्वष्ट्याला पुराणांमध्ये विश्वकर्मा या नावाने संबोधलेला आहे. पण तो ऋग्वेदामध्ये मात्र तो आपल्या समोर येतो तो वाशी किंवा हस्ताय म्हणजे त्वष्ट्यापासूनच इंद्र आणि त्रिशिरस यांची निर्मिती झालेली दिसून येते. त्यापैकी त्रिशिरस हा ब्रह्मण असुर असून त्याने यज्ञविधीतील काही हवी किंवा काही भाग हा असुरांना दिल्यामुळे इंद्राकडून त्याचा वध होतो आणि त्या वधाचा प्रतिशोध म्हणून व्रतासुराचा जन्म झालेला आपल्याला ऋग्वेदामध्ये पाहता येतो किंवा त्याची महाभारतामध्ये किंवा हरिवंशामध्ये जी कथा आपल्याला पाहता येते त्यातून असं निष्पन्न होतं की व्रतासुराचा जन्म हा हेतुतः झालेला आहे आणि तो म्हणजे इंद्राशी संघर्ष करण्यासाठी, इंद्राबरोबर युद्ध करण्यासाठी, इंद्राचं पद हस्तगत करण्यासाठी. या दोघांच्या संघर्षामध्ये इंद्राकडून व्रतासुर हा मारला जातो, फेणानं तो मारला जातो असा संदर्भ महाभारताच्या कथात्मक साहित्यामध्ये आहे. तो हे संदर्भ जो आहे व्रतासुराचा हा असुर म्हणून व्रतासुर हा ऋग्वेदामध्ये दिसून येत असला तरी सुद्धा त्याचे जे काही अंगित किंवा लाक्षणिक गुण ज्याला म्हणतो, लाक्षणिक गुण हे इंद्रामध्ये समाविष्ट झालेले आणि मुळात त्वष्ट्याकडून आलेले. त्वष्ट्याचे ऋग्वेदामध्ये संदर्भ प्रामुख्याने पाहायला मिळतात की त्वष्टा कोण आहे, तर प्रामुख्याने ऋग्वेदामध्ये येतो तो जनकथाया त्याला ओढ गेलेला, त्याबरोबर तो करचक आहे, तो जात आहे, तो देवप्रिय आहे, तो यज्ञपुष्ट, तो बलवान आहे, तो सत्यनिष्ठ आहे, तो वाशी आहे, तो अपत्यवान आहे, तो प्रजननक्षम आहे. असे सगळे विशेषण जे आहेत ते सगळे विशेषण ऋग्वेदामध्ये त्वष्ट्याला लावलेले आहे. यजुर्वेदामध्ये या त्वष्ट्याला असं संबोधलेलं आहे. तर वीरयुक्त असं सुद्धा संबोधलं गेलेलं आहे. सामवेदामध्ये तो रक्षण करता येतो, तर अथर्ववेदामध्ये तो जल, अन्न, धन प्रदान करणारा असा येतो. म्हणजे हे सगळे जे संदर्भ बघितले आपण ऋग्वेदामधले तर लक्षात येईल आपल्याला की त्वष्टा हा प्रामुख्याने धाता किंवा धारण करणारा असं आपल्याला दिसून येते की हे सगळे विशेष हे नाग संस्कृतीचे किंवा नागप्रतिमेशी असणारे विशेष आहेत. आणि याचे हे जे 3 अपत्य आहेत म्हणजे हे 3 अपत्य म्हणजे असुर ब्रह्मण असणारा त्रिशिरस, युद्ध देवता असणारा इंद्र आणि असुर असणारा हा व्रतासुर. ह्या तिन्ही संदर्भामध्ये आपल्याला 3 वर्णाचा सुद्धा अभिप्राय पाहायला मिळतो की त्यातनं ते निष्पन्न आपल्याला होतं. यापैकी जो त्रिशिरस आहे त्या त्रिशिरसाच्या संदर्भामध्ये म्हणजे अहुर मजदाची जी कथा इराणमध्ये सांगितली जाते त्या इराणमधल्या कथेमध्ये या त्रिशिरसच्या दोन्ही बाजूला 2 नागसर्प असलेले दाखवलेले आहेत. तशा प्रकारचे संदर्भ इराणी साहित्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. हा संदर्भ जो आहे तो संदर्भ ऋग्वेदामध्ये नाग संस्कृतीच्या अनुषंगाने किंवा नागप्रतिमेच्या अनुषंगाने आपल्याला अत्यंत महत्वाचा वाटतो. दुसरा म्हणजे त्वष्टा हा जो शब्द आहे हा शब्द त्व या धातूपासून, त्वक्ष या धातूपासून झालेला असं शंकर बाळकृष्ण जोशी यांचं असं म्हणणं आहे. आणि वेदांमध्ये त्वष्टान रूपम पिशतू म्हणजे संततीदाता हा या अर्थाने त्वष्ट्याचा संदर्भ येतो. गर्भाधान मंत्रामध्येही विष्णू बरोबर त्वष्ट्याचा संदर्भ आपल्याला दिसून येतो. या उलट याच्याबरोबर नीरस साळुंखे यांचं असं मत आहे की हा जो काही त्वष्टा आहे हा त्वष्टा पुराण साहित्यामध्ये विश्वकर्मा म्हणून आपल्याला पाहावयास मिळतो.
हा जो काही त्वष्टा आहे, विश्वकर्मा आहे, मयासूर आहे, ह्या सगळ्या पौराणिकांचे संदर्भ आहेत किंवा पूर्व इतिहास आहे, तो आपल्याला येणं प्रकारे वंश परंपरेच्या पातळीवर आपल्याला त्वष्टापर्यंत घेऊन जातो आणि त्वष्टानंतर व्रतासुरापर्यंत तो येऊन ठेपतो. व्रत्र या धातूचा अर्थ सुद्धा आच्छादने असं सांगितलं गेलेला आहे खरं म्हणजे. त्यामुळे व्रतासुर असेल किंवा इंद्र असेल किंवा त्वष्टा असतील, या सगळ्यांचे संदर्भ जे आहेत हे सगळे संदर्भ आपल्याला ऋग्वेदातील नाग संस्कृतीशी किंवा नागप्रतिमेशी जोडणारे आपल्याला दिसतात. जेव्हा व्रतासुराचा वध झालेला आहे इंद्राकडून, तो फेणाच्या माध्यमातून व्रतासुराचा वध करतो, तेव्हा व्रताचे गुण हे इंद्रामध्ये आलेले आपल्याला दिसून येतात. ऋग्वेदामध्ये त्याचे संदर्भ मिळतात किंवा कालांतराने पौराणिक साहित्यामध्ये इंद्राचं जे व्यक्तिचित्र रेखाटण्यात आलेलं आहे, अहिलेचा भोग घेणारा इंद्र असेल किंवा अन्य संदर्भ, या संदर्भामधून हा जो काही इंद्र आहे हा इंद्र पर्जन्य देवता झालेला आहे व्रतासुराच्या वधानंतर. पण तो व्रतासुराच्या अगोदर मात्र हा जो इंद्र आहे हा इंद्र युद्ध देवता म्हणून मानला गेलेला आहे हे आपल्याला दिसतं. कारण तो क्षत्रिय म्हणून एकूणच ऋग्वेदामध्ये आलेला आहे की पणी असेल, असुर असेल, दैत्य असेल, दनायू असतील, या सर्वांचा नायनाट करणारा, त्यांची नगर उद्ध्वस्त करणारा असा एक युद्ध देव, वॉर गॉड ज्याला आपण म्हणूया, तो वॉर गॉड म्हणून आपल्याला इंद्र आलेला आपल्याला पाहावयास मिळतो. पण नंतर मात्र त्या सगळ्या इंद्राचा संबंध हा व्रतासुराशी, पर्जन्य देवतेशी जोडला गेला आहे. की इंद्र काय आहे कालांतराने, तर पर्जन्य देवता आहे. आपल्याला जर गोवर्धन आख्यान महाभारतामधलं आपण जर बघितलं तर लक्षात येईल की गोवर्धन आख्यामध्ये अतिवृष्टी करणारा जर कोण असेल तर तो इंद्र आहे ऐरावताच्या माध्यमातून. म्हणजे हा जो संदर्भ आहे हा संदर्भ ऋग्वेदामध्येच किंवा कथात्मक साहित्यात म्हणूया की आलेला दिसून येतो. आणि त्याचं मुख्य कारण हा जो आहे ते म्हणजे व्रतासुर आपल्याला दिसून येतो की व्रतासुराचे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म त्या इंद्रामध्ये समाविष्ट झालेले असतात. म्हणजेच पर्जन्याचा अधिपती हा आपल्याला दिसून येतो. व्रतासुर असेल किंवा इंद्राचं आदिती कुळ असेल किंवा दिती कुळ असेल किंवा दनायूचं कुळ असेल, हे सगळे मातृकुळाशी संबंधित असणारे व्यक्तिचित्र येतात. आणि ह्या सगळ्यांचा आपापसामध्ये असणारा हा संघर्ष म्हणूनही आपल्याला पाहता येतो. खरं तर हा मातृकुळामधला संघर्ष आपल्याला दिसून येतो. पण महाभारतामध्येच व्रतासुर जेव्हा येतो तो म्हणजे परमज्ञानी किंवा बुद्धिमान असलेला आपल्याला दिसून येतो. की नंतर त्याला जन्म आणि मृत्यूचं कारण काय समजल्यानंतर तो विष्णूला शरण जातो, अशी महाभारतामध्ये येणारे त्याचे संदर्भ आहेत. परंतु ऋग्वेदामध्ये मात्र पुन्हा व्रतासुराची किंवा असुरांची 99 पुरं जी आहेत ती 99 पुरं इंद्राणी मोडली, तोडली आणि त्या ठिकाणी स्वतः ती सगळी पुरं, ती सगळी शहरं काबीज केलेली आपल्याला अनुभवता येतात किंवा पाहायला येतात. त्यामुळे इंद्राला व्रतहण असाही शब्दप्रयोग वापरला गेलेला आहे आणि अहिव्रत असाही शब्दप्रयोग आपल्याला अनुभवता येतो किंवा पाहावयास मिळतो. असे विविध असणारे संदर्भ जे आहेत ते संदर्भ आपल्याला ऋग्वेदामध्ये अनुभवता येतात. खरं म्हणजे या सगळ्या कथेकडे पाहत असताना आपल्याला दुसरा एक अत्यंत महत्वाचं भाग आपल्याला पाहावयास मिळतो किंवा पाहणं गरजेचं आहे. तो म्हणजे हा जो असुर आहे, हा जो काही व्रतासुर आहे, हा व्रतासुर जो आहे तो आपण काय म्हणू, ढगाचं अधिपत्य ज्याला म्हणूया, त्या ढगाचं अधिपत्य असणार आहे. म्हणून त्याचा संबंध हा वर्षणाशी, त्याचा संबंध सर्जनाशी, त्याचा संबंध सृजनाशी आहे. म्हणून त्याचं हे जो काय नातं आहे ते नातं व्रतासुराचं चंद्राशी सुद्धा जोडलेलं आहे. कारण चंद्राला राज ही संज्ञा उपयोगात आणली गेलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि राज हा शब्द रज या धातूपासून झालेला आहे आणि त्याचा संबंध जो आहे तो वर्षणाशी आहे. म्हणजे व्रतासुर आणि इंद्राची कथा जर एका अर्थाने आपण बघितलं की इंद्रा हा कालांतराने अग्नीचं प्रतीक म्हणजे सूर्याचं प्रतीक किंवा कथात्मक साहित्यामध्ये आदितीचा पुत्र म्हणून इंद्र येतो.
पहिला पुत्र आणि 11वा पुत्र म्हणून कृष्ण किंवा विष्णू, ज्याला उपेंद्र अशी संज्ञा महाभारतामध्ये दिलेली आहे असं आपल्याला दिसून येतं. तर या उलट व्रतासूर जो आहे तो व्रतासूर सूर्याच्या अगदी विरुद्ध असणारा जो चंद्र आहे, जो पुरुष म्हणून चांद्र संप्रदायी लोक जे आहेत किंवा चांद्र संप्रदायाचे अभ्यासक आहेत लोककथांचे, ते लोककथांचे अभ्यासक चांद्र संप्रदायाचा अभ्यास करत असताना व्रतासुराला एकूणच भारतभरामधल्या जे काही लोककथांचे अभ्यासक आहेत किंवा जगभरामधले जे काही चांद्र संप्रदाय अभ्यासक आहेत ते चांद्र संप्रदाय अभ्यासक व्रतासुराला, ऋग्वेदातल्या व्रतासुराला बांधताना दिसतात. कारण हा संघर्ष मुळात चांद्र संप्रदाय विरुद्ध सूर्य संप्रदाय असा आहे की काय असंही एका अर्थाने म्हणता येऊ शकेल. कारण हा जो काही सगळा संघर्ष आहे म्हणजे निसर्ग रूपकवादी संप्रदाय हा जो काही संप्रदाय अभ्यास करणार आहे त्या संप्रदायांच्या एकंदर गृहीतकांचा विचार केला तर चांद्र संप्रदाय आणि सूर्य संप्रदाय यांच्यातला संघर्ष म्हणजे चंद्र आणि सूर्याची कथा म्हणजेच इंद्र आणि व्रतासुराची कथा असं म्हणायला काही हरकत नाही. यामध्ये सरते शेवटी विजय होतो तो इंद्राचा. परंतु भारतीय लोकसाहित्यामध्ये मात्र सर्जनकर्ता जो आहे तो सर्जनकर्ता पुरुष जो आहे तो पुरुष म्हणजे चंद्र, ही बाब आपण प्रकर्षाने नोंदवून घेतली पाहिजे. कारण चंद्रमासावर जे काही आणि एक चंद्राचा आणि सर्जनाचा संबंध अत्यंत आणि आश्चर्य आहे आपल्याला हा सगळा व्रतासुराचा असेल, इंद्र आणि व्रतासुराच्या संघर्ष असेल, हे सगळा संघर्ष कष्टाच्या मुळात असणाऱ्या मध्ये आहे की काय असं आपल्याला ऋग्वेद विधिमंडळांमधील असणारे जे काही कष्टाविषयक विशेषण आहेत त्या विशेषणांमधून आपल्याला वाटतात. शिवाय वैदिक इंडेक्स मध्ये पंचजन हे जे प्रयोग वापरलेले आहेत त्या पंचजनामध्ये काही ठिकाणी असुर हा शब्द प्रयोग वापरलेला आहे. मध्ये जे 5 सांगितले आहेत मनुष्य, शब्द आहे काही ठिकाणी हा शब्द प्रयोग म्हणजे आणि किंवा असुर कदाचित हा पर्यायी शब्द होता की काय असा त्याचे उदाहरण द्यायचं याचा पुराण मधल्या कथेमध्ये जो सर्प कावतो त्या सर्पाला आपल्याला तिथे म्हणजे नाग असेल असे संदर्भ जागतिक कथांमध्ये एकांशी पर्याय आहेत आणि एकमेकांशी हा गुड ऍडवायझर, एक सल्लागार, उत्तम सल्लागार जो इकडे बायबलच्या आणि इकडे आदम आणि हव्वाच्या पुराणाच्या कथेमध्ये सुद्धा आपल्याला पाहता येतो. तो आपल्याला इकडे ऋग्वेदा मात्र व्रतासूर म्हणून आपल्याला दिसतो. कारण ही जी संस्कृती समुद्रापासून भारतभर पसरलेली किंवा मध्य आशियामध्ये असेल किंवा अगदी कॉस्पियन समुद्रापासून सिलोन पर्यंत आपण म्हणू, श्रीलंकेपर्यंत म्हणू आपण, ही जी काही पसरलेली केलेली संस्कृती आहे ही संस्कृती
कोणताही मध्ये अनुभवता येतो. म्हणून अहुरमधली जी आहे, अहुरमधला हा सांगितली कुठली असुर रतासुर जी कथा आहे ती कथा म्हणून झाले होता येते. हा जो आहे त्याला साधारणतः ज्या संहिता आहेत त्या संहिता शंकर जोशी यांचं सुद्धा मत आहे. हा दुसरा तिसरा आदिपुरुष आहे असंही शंकर जोशी म्हणतात. ते पुरुष आहे रात्रीला रात्र तो सूर्य या धातू सूर्य शब्द या धातू पासून निर्माण झालेला आणि या शब्दाचा अर्थ प्रसवणे असं होतो. सूर्य ज्याला प्रसवते तो सूर्य, चंद्र ज्याला होतो तो सूर्य. म्हणजे आपण जर लक्षात घेतलं तर सूर्य संप्रदाय आणि चंद्र संप्रदाय भागभरा या अभ्यासांनी मध्ये आपल्याला दिसून देतात. आणि जो तो त्याप्रमाणे मित्र जर आपण ती सुद्धा चांद्र संप्रदायाने वेगवेगळ्या आपल्या त्या दिसतात की वर्णाचा संदर्भ सुद्धा रतासुराशी कारण वरु हा शब्द या धातूतून असं शंकर दोष आहे. म्हणजे सुद्धा जलदेवता सुद्धा देवता आपल्याला असुर या शब्दात असुर हा शब्द आणि असुर हा शब्द याचे अर्थ मात्र वेगवेगळे. पौराणिक साहित्य तो उपसर्ग काय म्हणजे काय जो अनेक अर्थ छटा ह्या एक त्यामुळे निर्माण करणारा पृथ्वीला दान देणारा असणारा जो आहे तो महत्वष्टा म्हणजे कमी जास्त पातळीवर आपण कथा साहित्याचा विचार करतो. म्हणजे महाभारत असेल, रामायण, पुराण असेल, हे जे काही साहित्य काळात किंवा बौद्ध निर्मित काळ विशेष जे काही काळात नागवंशाचे किंवा नागप्रतिमे असे संदर्भ विस्तारलेले पाहायला मिळतात. ऋग्वेदामधला संदर्भ आणि महाभारतामध्ये येणारे संदर्भ नागवंशाचे संदर्भ जे आहेत ते काही प्रमाणामध्ये वेगळे आहेत की असं आपल्याला कारण कश्यप ऋषी ज्या अंतर्गत कथा महाभारत कथा सगळ्या आहेत. त्या दोघींमध्ये चढाव आहे. त्यातूनच विनतेचे पुत्र हे अरुण आणि गरुड आणि इकडे कद्रूचे पुत्र म्हणजे सर्प, जे सर्प तिची आज्ञा मानतात ते सर्प तिच्या शापातून मुक्त झालेत आणि जे सर्प तिची आज्ञा मानत नाहीत किंवा जे नाग तिची आज्ञा मानत नाहीत ते मात्र तिच्या शापास बळी पडलेले आपल्याला दिसतात. आणि तो शाप अत्यंत महत्वाचा आहे जो आपल्याला नंतर आस्तिक पर्वामध्ये येऊन भेटतो.
किंवा मिळतो तो म्हणजे जन्मजयाने जे काही सर्पसत्र भविष्यात आरंभ करेल त्या सर्पसत्रामध्ये तुमचा नाव ठेवेल. म्हणजे ही जी काही सगळी महाभारताच्या आस्तिक पर्वामध्ये विशेषतः जी मांडणी येते ही मांडणी आपल्याला ठळकपणे नागकुलांचा आणि नागवंशांचा विस्तार करणारी मांडणी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण महाभारतामध्ये असणाऱ्या आस्तिक पर्वामध्ये सर्पणाम कथन नावाचा जो अध्याय आलेला आहे त्या अध्यायामध्ये विविध प्रकारच्या नागकुळांचा किंवा नागांचा उल्लेख आलेला आहे आणि त्यामध्ये मग ऐरावत असेल, वासुकी असेल, तक्षक असेल, कर्कटक असेल, धनंजय असेल, काली असेल, मणिनाग असेल, अपूर्ण असेल, पिंजरक असेल, कुष्मांडक, हस्तिपिंड, पिठरक असे विविध कुळ जे आहेत ह्या कुळांचा संदर्भ हा महाभारताच्या असणाऱ्या सर्पणाम कथम अध्यायामध्ये आपल्याला आलेला दिसतो. याशिवाय सर्पसत्र जेव्हा आरंभलं गेलेलं आहे जन्मेजयाकडनं त्यामध्ये उत्तंगाची कथा येते. उत्तंग आणि त्या उत्तंगाच्या कथेतनं ते सर्पसत्र घडतं ही वस्तुस्थिती. कारण महाभारताची सुरुवात तिथनं होते म्हणून त्या सर्पसत्राच्या असणाऱ्या अध्यायामध्ये सुद्धा जन्मेजयाकडून जे विविध सत्र झालेलं आहे त्या सर्पसत्रामध्ये सुद्धा विविध सर्पकुलांचा जो आहे तो उल्लेख झालेला आपल्याला दिसून म्हणजे हे सर्पसत्र कुठलं यज्ञ ज्याला म्हणून पशु यज्ञ किंवा अशा प्रकार यज्ञ हा भाग संहिता आपण वाचायला सुरुवात त्या संबंधित तो घटित वाचायला सुरुवात केलं तर हा एक यज्ञ आहे असं आपल्याला वाटतं. त्या यज्ञाच्या ऋषी जे आहेत ते परिधान आहेत त्या सगळा जो भाग आहे तो भाग अभिचार विधीचा आहे की काय असं आपल्याला वाटायला सुरुवात. अशा प्रकारचं वर्णन महाभारतामध्ये आलेलं दिसतं. भालबा केळकर यांनी जी संपादित केलेली प्रत आहे त्या प्रतीमध्ये अशा प्रकारचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. पण याच असणाऱ्या आख्यानाच्या शेवटी जो आस्तिक आहे तो आस्तिक तिथं येतो आणि आस्तिक तो सर्पसत्र जे आहे तो सर्पसत्र थांबवताना दिसतो. ते आस्तिकाची कथा पुन्हा जरदकारूची कथा आहे. तो जरदकारू आणि जरदकारी यांचा विवाह आणि त्यातून जन्माला आलेला आस्तिक तो सर्पसत्रामध्ये येतो आणि तो सर्पसत्र थांबवतो. आणि या सर्पसत्रामध्ये जी काही सर्पकुळ भस्मसात झालेली नव्हती किंवा सर्प किंवा नाग भस्मसात झालेले नव्हते त्यामध्ये महत्वाचा होता तो म्हणजे तक्षक. हा तक्षक आपल्याला महाभारतामध्ये वेळोवेळी पाहायला मिळतो. खरं तर तक्षकाचा संदर्भ हा महाभारतातील पांडवांच्या 3 पिढ्यांशी आपल्याला आलेला दिसतो. एक म्हणजे अर्जुनाबरोबर त्याचा संघर्ष आलेला आहे. दुसरा संघर्ष परीक्षित म्हणूया, परीक्षिताला तो दंश करतो तिथं हा. आणि तिसरा हा जन्मेजय आलेला आहे. जन्मेजय म्हणजे 3 पिढ्यांना थोडक्यामध्ये त्यांनी पाहिलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. यातला तो जो तक्षक आहे हा तक्षक आणि अर्जुन आणि कृष्ण यांनी ज्या खांडवणावर ताबा मिळवण्यासाठी जो संघर्ष केला तो संघर्ष आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तो अत्यंत महत्वाचा संघर्ष आहे. कारण डॉक्टर शरद पाटील यांच्यामध्ये खंड आहे, एक साम्राज्य विस्तार आहे तक्षकाचा म्हणून असणारा जो काही असेल तो. आणि ज्यावेळी कृष्ण आणि अर्जुन खांडव वनावर आक्रमण करतात तेव्हा तक्षक तिथं नाहीये. मुळात तक्षक हा वायव्येकडे गेलेला आहे आणि त्या ठिकाणी आहे ती म्हणजे तक्षकाची पत्नी नागी. तिचं नाव नाहीये पण तो नागी असा शब्दप्रयोग आहे
आणि तिचा मुलगा किंवा तक्षकाचा मुलगा असणारा अश्वसेन. आणि कृष्ण आणि खरं म्हणजे तो ते ते जे खांडवप्रस्थ जे आहे ते खांडवप्रस्थ ही अपराजित असं ठिकाण आहे. परंतु त्या सगळ्या प्रक्रियेत त्या तक्षकाला मदत करायला तिथंही म्हणजे तक्षक आणि अश्वसेन यांना मदत करायला तिथेही इंद्र आलेला आपल्याला पाहायला मिळतो. पण या सगळ्या संघर्षामध्ये खांडवन मात्र जळून जातं. आणि खांडवनामध्ये आणखी एक महत्वाची घटना घडते. ती घटना म्हणजे तक्षकाची पत्नी असणारी नागी जी आहे ही मुळात साम्राज्ञी आहे. त्या खांडवप्रस्थाची ती साम्राज्ञी मारली जाते किंवा जाणीवपूर्वक ती मारली जाते असं म्हणता येईल. कृष्ण आणि अर्जुनाकडून ती साम्राज्ञी मारली जाते आणि त्यातनं वाचला जातो तो तिचा मुलगा म्हणजे अश्वसेन. आता ही साम्राज्ञी जी आहे ही साम्राज्ञी द्रौपदी सारखी आहे. परंतु कृष्ण आणि अर्जुनाकडून मात्र ती मारली गेली. आणि त्यानंतर खांडवमध्ये जे काही असलेला किंवा 8,000 किंकास वाचले शरद पाटील म्हणतात त्याप्रमाणे ते किंकरदा शरण आलेले आहेत यांना. आणि नंतर महाभारतामध्ये मयासुराचा अधिकाधिक उपयोग कालांतराने झालेला आपल्याला दिसतो. पण हा मयासूर जो आहे हा मयासूर याचा संदर्भ पुराणातल्याच किंवा महाभारतात असलेल्या त्वष्टाशी म्हणजे विश्वकर्माशी असलेला दिसतो. म्हणजे एका अर्थाने देवांचा असणारा जो वर्धकी आहे किंवा शिल्पकार आहे तो विश्वकर्मा आणि असुरांचा आहे तो मयासूर. विश्वकर्मा या आजही आपल्याला अनेक प्रकारे पाहायला मिळतात. त्यातला विश्वकर्मा जो आहे तो विश्वकर्मा आपल्याला आधी बलुतेदारांमध्ये म्हणजे विशेषतः ज्या कारागीर आहेत त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करेल मी तो स्वर्ण या जातीच्या समाजाचा आणि सुतार या जातीच्या समाजाचा की यांच्यामध्ये आजही विश्वकर्मा पूजला जातो किंवा विश्वकर्मा ही देवता ही पूजली जाते. हा विश्वकर्मा जो आहे आणि मयासूर जो आहे जो यांचे संदर्भ येणकर्माप्रमाणे ऋग्वेदातल्या त्वष्टाशी येतात, वाशिष येतात. हा जो काही संबंध आहे हा संदर्भ ऋग्वेदापासून महाभारतापर्यंतच्या असणाऱ्या काही हजार किंवा काही हजार वर्षांच्या असणाऱ्या वाटचालीचा एक अनुबंध आहे असं मला वाटतं. आणि तोच असणारा तक्षक नंतर त्या तक्षक आणि अश्वसेन त्यापैकी अश्वसेन आपल्याला पुन्हा महाभारतीय युद्धामध्ये पाहायला मिळतो जो कर्णाच्या माध्यमातून अर्जुनावर चाल करायला जातो आणि त्यामध्ये तो अपयशी ठरतो आणि अर्जुनाकडून नंतर तोही मारला जातो. त्याचा असणारा जो प्रतिशोध आहे तो प्रतिशोध घेण्यासाठी तक्षक हा आपल्याला महाभारतीय युद्धानंतर आलेला दिसतो आणि तो परीक्षिताबरोबर संघर्ष करताना दिसतो. त्यानंतर परीक्षिताला तो दंश करून जो आहे तो त्याचं असणारं एक जे काही साम्राज्य आहे ते साम्राज्य विस्तार करताना दिसतो. त्याला पांचाळ गणसमूह असं नंतर नीरज साळुंखेंनी त्यांच्या एका पुस्तकामध्ये म्हणलेले की महाभारतीय काळानंतर हा जो काही नागवंश होता ह्या नागवंशाने पांचाळ गणसमूह जो आहे तो पांचाळ गणसमूह निर्माण केलेला दिसतो आणि आपलं नागवंशांचं राज्य निर्माण केलेला असतो. हा जो काळ आहे महाभारतापर्यंतचा तो महाभारतीय काळ किंवा पुराण काळ म्हणून ओळखला जातो. पण त्यानंतरचा काळ मात्र बहुयुगीन महाराष्ट्र संस्कृती असा ओळखला जाताना आपल्याला दिसतो. जर हा तक्षाचा जो संदर्भ आहे तो तक्षाचा असणारा संदर्भ आणि याशिवाय अन्य असणारे नागकुळ जी आहेत त्या नागकुळांचा संदर्भ ही महाभारतामध्ये येणं प्रकारे आपल्याला आलेला दिसतो. यामध्ये तक्षकाशिवाय ज्या नागकुळांचा संदर्भ येतो त्यामध्ये वासुकी हे नागकुळ अत्यंत महत्वाचं आहे आपल्याला दिसतो, ज्याचा संबंध हा
पांडवांशी आलेला आहे, ज्याचा संबंध कौरवांशी आहे आणि ज्याचा संदर्भ यदुवंशाशी सुद्धा आपल्याला येणं प्रकारे आलेला दिसतो. कारण कृष्ण हरिवंशामध्ये जेव्हा कालिया मर्दन करतो तेव्हा कालियाला तो ठार मारत नाही, तो केवळ मर्दन करतो. ह्या मर्दन करण्यामागची त्याची म्हणून जी भूमिका आहे ती भूमिका त्यांच्या असणाऱ्या नागकुळाशी असणाऱ्या संबंधावरून आपल्याला पाहायला मिळतं. मग तो कालियाच नंतर गोवर्धन आख्यानामध्ये इंद्राला मदत करताना आपल्याला पाहावयास मिळतो. परंतु असं असलं तरी कुठल्याही कुळाचा उच्छेद न करता त्याचं मर्दन करून त्याला समज देणं हा कदाचित कृष्णाचा स्वभाव असावा त्या कालखंडामधला, काही प्रमाणात असेल. त्यामुळे तो कालिंदीवर किंवा यमुनेचा असणारा जो काही राजा आहे त्या कालियाचं तो मर्दन करताना दिसतो, ही बाब आहे. परंतु ज्या यदुकुळाचा आपण संदर्भ घेत आहोत त्या यदुकुळाचा जो काही मुख्य यदू होता त्या यदूने देखील 5 नागकन्यांशी विवाह केलेला आहे आणि त्या 5 नागकन्यांपासून यदूचा पुढचा विस्तार जो आहे, वंश विस्तार झालेला आपल्याला पुराणांतरी पाहायला मिळतो. त्यामुळे ठिकठिकाणी आपल्याला पुराणामध्ये वासुकी कुळ हे अनुभवता येतं किंवा वासुकी कुळ हे पाहता येते. सहदेवाचा दक्षिण दिग्विजय नावाचं जे आख्यान महाभारतामध्ये आलेलं आहे त्या आख्यानामध्ये सुद्धा विदर्भामध्ये विशेषतः जेव्हा सहदेव गेलेला आहे त्या विदर्भामध्ये सुद्धा त्याचा संबंध जो आहे तो नागकुळाशी आपल्याला आलेला दिसतो. एवढंच नव्हे तर अर्जुन जो आहे तो अर्जुनाचा 3रा विवाह जो आहे ज्या उलुपीस बरोबर झालेला आहे, खरं म्हणजे ती उलुपी सुद्धा नागकन्या आहे असं म्हटलं जातं, जिचा नंतर मुलगा इरावन जो आहे तो इरावन महाभारतीय युद्धामध्ये सहभागी होतो. एवढंच नव्हे तर मणिपूर राज्यातली असणारी चित्रांगदा जी आहे त्या चित्रांगदेबरोबर अर्जुनाचा जो 4था विवाह झालेला आहे त्याचा मुलगा जो आहे बब्रुवाहन, तो बब्रुवाहन सुद्धा स्वतःला नागवंशी मानण्याचं म्हणतो. म्हणून आजही पूर्वेकडील भारताच्या पूर्वेकडील भागातले जे लोक आहेत ते पूर्वेकडील भागातले लोक आपल्याला नागवंशी म्हणताना दिसतात. याचं मुख्य कारण कदाचित अर्जुनाचा चित्रांगदेशी असणारा विवाह जो आहे तो विवाह म्हणता येईल. म्हणजे असे एक ना अनेक संदर्भ जे आहेत ते संदर्भ आपल्याला महाभारतात मध्ये दिसतात. ते महाभारतातले संदर्भ आपल्याला कथात्मक पातळीवर का असेल ना, पण नागवंश असेल त्या नागवंशाचा असणारा जो काही विस्तार असेल त्या विस्तारांचा, त्यांचा असणारा विवाह पद्धतीशी असणारा त्यांचे विवाह असतील, नागांचे असणारे क्षत्रियांशी झालेले विवाह असतील, ब्राह्मण कुळांशी झालेले विवाह असतील, हे सगळे विवाह आपल्याला महाभारतामधील असणारा जो नागवंश आहे त्या नागवंशाशी येणं प्रकारे बांधून ठेवताना दिसतात. म्हणजे जे काही सप्तपाताळाची संकल्पना आहे त्या सप्तपाताळाच्या संकल्पनेकडे सुद्धा आपण आलो तर अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल, पाताळ हे जे काय आहेत हे सगळे 7 लोक जे आहेत, असुर लोक असं म्हणूया, हे 7 लोक जे आहेत हे 7 लोक सुद्धा आपल्याला नागगणांशी किंवा नाग समाजाशी असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्यापैकी शेष जो आहे तो शेष पातळात राहतो अशी लोकभावना आहे, लोकसमज आहे. ही लोकसमज निर्माण होण्यासाठी पौराणिक साहित्य किंवा पौराणिक साहित्याची असणारी कथन शैली किंवा निवेदन शैली ही अत्यंत महत्वपूर्ण कारण असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यापैकी वामनाची जी कथा येते, वामन बळी राजाची कथा येते, त्यापैकी वामनाने बळी असणाऱ्या माथ्यावर ठेवल्यानंतर त्याला सुतलामध्ये जाण्यास सांगितलं. कोकण भाग तो सगळ्या आपल्याला म्हणतो. त्यामध्ये आज ओणम सारखे जे काही उत्सव आहेत बळीशी असणार उत्सव म्हणजे इतिहास
आणि प्रथा परंपरा तर तो अनुभव आपला शोधता येतो असं म्हणायला काही हरकत नाही. सुरभी सारखी जी गाय आहे, सुरभी रसातळ, म्हणजे अतल वितल सुतल रसातळ महातळ पाताळ ह्यासारखे जे सगळे शब्द प्रयोग आहेत, ह्या सगळ्या शब्दांचा अर्थ साधारणतः आपल्याला दिसून असा येतो की जो सुजलाम सुफलाम प्रदेश आहे, जो नदी तटाचा प्रदेश आहे, जो सुपीक प्रदेश आहे, हा सगळा सुपीक प्रदेश म्हणजे नागप्रदेश. जशी इंद्राची ऐरावती असते, इंद्राची अमरावती असते, तशीच नागांची भोगवती असते. असे पुराणांतरी अनेक संदर्भ आपल्याला पदोपदी वाचायला मिळतात. म्हणजे पुराणांची नागांची जी सगळी हे आहे भूमी जी आहे ती भूमी भोगभूमी आहे. आणि हे सगळे संदर्भ कालांतराने लोकमानसाने नागासंबंधीच्या कथा आहेत, सर्पासंबंधीच्या कथा आहेत, त्या सर्पासंबंधित असणाऱ्या कथांना सुद्धा लावलेले आपल्याला दिसतात. मग तो धनदाता आहे, तो वगैरे धनदाता आहे, तो संततीदाता आहे, असे जे सगळे संदर्भ आहेत. मग हे संदर्भ काही वेळेस काल्पनिक असले तरी काही प्रमाणामध्ये मात्र ते आपल्याला या मिथकांकडे पुन्हा पुन्हा घेऊन जाताना दिसतात. त्याचं कारण नाग संस्कृती किंवा नाग ही जी संकल्पना आहे ही फक्त भारतीय लोककथांमध्ये, भारतीय मिथक साहित्यामध्ये, परंतु सरपंट किंवा सर्प ही जी संकल्पना आहे ही मात्र जागतिक मिथक साहित्यामध्ये. ही बाब आपण लक्षात घेतली की नाग ही जी संकल्पना, ही संकल्पना मग दृश्य स्वरूपात कशी दाखवायची. शिल्पशास्त्रामध्ये किंवा शिल्पशैलीमध्ये विविध प्रकारच्या शिल्पांमध्ये आपल्याला असं दिसून येते की ती डिवाइन डायटी, सेमी डिवाइन डायटी असं म्हणूया आपण, अर्धदैविक शक्ती असणारा हा एक वंश जो प्रसंगी आपला रूप रंग आकार बदलतो. तो सुद्धा तक्षकाने जो परीक्षेला मारण्यासाठी जो काही वेशभूषा घेतली असेल त्या वेशभूषेवरनं झालेला असण्याची दाट शक्यता आहे. किंवा असे जे अनेक संदर्भ येऊन जातात ते संदर्भ आपल्याला आपलं लोकमानस येणं प्रकारे घडवताना दिसतात आणि लोकमानस घडतानाही दिसतं. प्रत्येक वेळेस लोकमानसाला तार्किक शक्तीच असतं अशातला भाग नव्हे, तर अनेकदा अतार्किक शक्ती सुद्धा किंवा अतार्किकता सुद्धा लोकमानस घडवताना आपल्याला दिसून येते. हा सगळ्याचा संदर्भ आपलं भारतीय समाज मन जे आहे किंवा भारतीय लोकमन जे आहे ते लोकमन घडवताना दिसून येतं. त्यामुळे महाभारतामधल्या असणाऱ्या ह्या सगळ्या कथा ज्या आहेत, ह्या सगळ्या कथा या असणाऱ्या नागवंशाशी, या असणाऱ्या इथल्या असणाऱ्या नाग समाजाशी जोडताना दिसतात. दुसरा एक अत्यंत महत्वाचा जो उल्लेख येतो तो म्हणजे सिंधू संस्कृतीच्या अनुषंगाने येतो. आणि सिंधू संस्कृतीमध्ये म्हणजे डॉक्टर राणा दांडेकर असं म्हणतात की सिंधू देवता आणि शिवदेवता जे आहेत, ह्या सगळ्या देवता ज्या आहेत, विशेष म्हणजे त्यांचा मातृदेवी पंथ किंवा प्रसव शक्ती पंथ व सर्प पंथ यांच्याशी झालेला सहयोग होय. सिंधू देवतेच्या मस्तकातून एक पुष्पवर्ण शाखा उगवली असल्याचे 2 मुद्रांवर दर्शविले आहे आणि त्या योगे प्रसव शक्तीची देवता हे तिचे स्वरूप सुचविण्यात आलेले आहे. तसेच नेहमीच्या सशंग योगणाधिष्ठित देवांच्या दोन्ही बाजूला 2 भक्त गुडघे टेकून प्रार्थनेसाठी हात जोडलेले, त्यांच्या समोर वेटोळ घातलेले 2 सर्प आहेत. म्हणजे लक्षात येईल की पुराण साहित्याबरोबर सांस्कृतिक पातळीवर सुद्धा ज्या काही मूर्तींच्या जडणघडण झालेल्या आहेत, ज्या पद्धतीने मूर्ती कला निर्माण झालेली आहे, मूर्तिकला विस्तारलेली आहे, मूर्ती विषयीच्या संकल्पना जोपासल्या गेल्या आहेत, त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला सर्प ही संकल्पना प्रामुख्याने दिसते. आणि ती दिगंत कीर्ती प्राप्त करून देणारी संकल्पना आहे, धनदाता संपत्तीदाता असणारी संकल्पना आहे असं म्हणायलाही काही हरकत नाही, असं म्हणता येऊ शकेल. त्यामुळे शंकराच्या गळ्यात असणारा वासुकी असेल किंवा विष्णूचा असणारा असेल, ह्या ज्या काही मूर्तिकलेतल्या ज्या काही संकल्पना आहेत, ह्या संकल्पनांमागचं असणारं लोकमानस
या संकल्पनामागचं असणारं पुराण साहित्य, संकल्पनामागचं आरंभिक साहित्य जे आहे ते वैदिक साहित्यातून समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे असं म्हणतं. आपण लोहयुगी संस्कृती तर आपल्याला लक्षात येईल की लोहयुगी महाश्म संस्कृतीमध्ये सुद्धा जी नागकुळ अस्तित्वात आलेली आहेत, ती नागकुळ जी आहेत ती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. डॉक्टर के एल दफे जी आहेत, जे खूप होऊन गेले, डॉक्टर यांच्या मते पांडवांचा पणतू जो आहे जन्मेजय, याचा काळ साधारणतः इसवी सन पूर्व 1500 असा दिलेला आहे आणि लोहयुगाचा काळ सुद्धा इसवी सन पूर्व 1000च्या सुमाराचा आहे. लोहयुगीन संस्कृती आणि महाश्म संस्कृती हे एकाच वंशाच्या लोकांची संस्कृती असल्यामुळे याच्या सुमाराला ज्या नागवंशाच्या लोकांनी आपले पुनरुत्थान घडवून आणले, त्याच नागलोकांनी भारतात महाश्म संस्कृतीच्या काळात आपली राज्य स्थापन केली. त्यावरून महाश्म, लोह संस्कृती आणि नागाचे पुनरुत्थान ह्या समकालीन ऐतिहासिक घटना आहेत. पश्चिमोत्तर सीमा प्रदेशातील तक्षशिलेच्या नागांच्या आक्रमणामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे हस्तिनापूरच्या प्रदेशात आलेल्या पांडवांच्या कुरुवंशाच्या राजाला हस्तिनापूरचे आपले राज्य सोडावे लागले. याचा साधा सरळ अर्थ आहे की महाभारताच्या नंतरच्या काळामध्ये तक्षकाचा वंश असेल किंवा अन्य नागवंश जे आहे त्या नागवंशांनी आपली असणारी जी काही सत्ता आहे ती सत्ता साम्राज्याचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेला पाहायला मिळतो. आणि तिथूनच पुढे आपल्याला बौद्ध काळ असेल किंवा बौद्धोत्तर काळ असेल, त्या बौद्धोत्तर काळामध्ये नागांच्या विविध शाखा उपशाखा ज्या आहेत त्या शाखा उपशाखा पुन्हा दक्षिणेकडे विस्तार पाहायला मिळतात. त्यापैकी सातवाहनांची कथा जी आहे ती सातवाहनांची कथा तर अत्यंत प्रसिद्ध आहे. पण तत्पूर्वी असं मला वाटतं की जातक कथा जर आपण डोळ्यासमोर ठेवल्या तर जातक कथांमध्ये अनेक कथा ह्या नागवंशांच्या कथा येतात. अनेक कथांमध्ये हे सगळे संदर्भ कमी जास्त पातळीवर आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी आता मी फक्त सातवाहनांच्या कथेकडे येतो. आता सातवाहनांची कथा जी आहे आणि गुणाढ्याची कथा, ही गुणाढ्याची कथा आणि सातवाहनांची कथा, म्हणजे गुणाढ्याची कथा ही सातवाहनानं लावली की असं वावी मिराशींचं मत आहे. आणि श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी सुद्धा त्यांच्या सातवाहनकालीन असणाऱ्या ग्रंथामध्ये सातवाहनाच्या कथेचा जो आहे तर सातवाहनाच्या कथेचा अत्यंत बारीक सारीक पातळीवर किंवा सूक्ष्म पातळीवर अभ्यास केलेला आपल्याला पाहायला मिळतो. एक ब्राह्मण कन्या आणि नाग यांच्या संयोगातून हा सातवाहन जो काही वंश आहे, राजवंश आहे, तर राजवंशाचा विस्तार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पण कालांतराने हा नागवंश मातृसत्ताक वंश म्हणून ओळखला गेलेला आहे. म्हणजे सातवाहनांच्या सगळ्या राजांची नावं जर बघितली आपण तर ती सगळी नावं जी आहेत ती व्यंतर कुळातल्या असणाऱ्या म्हणजे मातृकुळाशी संबंधित असणारी नावं आपल्याला पाहायला मिळतात. त्यातली फक्त नागणिका जी साम्राज्ञी होऊन गेली, ते नागणिकेनं जो काही राज्य विस्तार करत असताना किंवा राज्य करता म्हणून तिनं जे काही काम केलंय ते सगळे कामं बघितले तर असं लक्षात येईल आपल्याला की नागवंशाच्या विस्तारासाठी तिचं काम हे अत्यंत मोठं आणि महत्वपूर्ण दिसतं. पण हा जो सातवाहन वंश आहे, ह्या सातवाहन वंशाचा इतिहास लिहित असताना मात्र तो नागवंशाचा इतिहास म्हणून लिहिला गेला का, हा एक मूलभूत प्रश्न अनेकदा इतिहास वाचताना आपल्याला पाहायला मिळतो. फक्त तो नाग जो आहे तो नाग किंवा सातवाहनाची म्हणून जी सात यक्षाची कथा जी येते ती यक्षाची कथा जी आहे ती सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावी लागते. त्यातला 7 जो संख्यावाचक शब्द आहे किंवा 5 हा जो काही संख्यावाचक शब्द आहे, 7 हा अस्त्रांशी संबंधित असणारा, 5 हा पंचव्यालांशी संबंधित असणारा, हे सगळे जे संदर्भ आहेत ते व्यामिष्ट आणि गुंतागुंतीचे असले तरी त्याचे सगळे संदर्भ हे नाग संस्कृतीकडे लक्ष वेधून घेणारे संदर्भ आहेत. हे मात्र मला अधोरेखित करावंसं वाटतं. त्यामुळे
विदर्भामध्ये असणारा अश्मक प्रांतामध्ये असणारा हा जो काही भाग आहे, तो अश्मक प्रांतामध्ये असणारा हा सातवाहनांची येणारी कथा आणि त्यानंतर असणारे अनेक संदर्भ जे आहेत ते संदर्भ सुद्धा अश्मक प्रांताचा आणि नागवंशाचा येन प्रकारे संबंध जोडताना दिसतात. तसंच विदर्भाशी हे नागवंशाचा संदर्भ येन प्रकारे आपल्याला आलेला दिसतो. तसंच कोकणामध्ये गेलं तर कुकण नावाचा जो काय कोंगवण असाही विश्वनाथ खैरे यांनी शब्द प्रयोग. कोंगवणाचं ते कोंग नावाच्या जमातीचं वण म्हणून कोंगवण, तर कुकण राजाचा प्रदेश असल्यामुळे कोकण. पण तो राजवाड्यांनी मात्र कुकण नावाच्या असणाऱ्या राजाचा प्रदेश म्हणून तो कोकण असा लाभलेला आहे. आणि त्या कोकणाच्या संदर्भामधल्या सुद्धा कथा ज्या आहेत त्या कथा अनुभवता आपल्याला दिसतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोकण असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल किंवा कोल्हापूर, म्हणजे कोल्हापूरमधला म्हणजे असं आत्ताचे सीमा जिल्ह्याच्या सीमा थोड्याशा बाजूला ठेव, पण कराड प्रदेश, कराड आजचं कराड नव्हे परंतु पूर्वीचा कराड प्रदेश जो आहे तो कराड प्रदेशातील असणारे जे फणींद्र वंशीय शिंदे कुळ जे आहे ते शिंदे कुळाचा संबंध सुद्धा नागवंशाशी आपल्याला आलेला दिसतो. किंबहुना दुर्योधनाची आणि भानुमतीची जी कथा आहे ती जी कथा सांगितली जाते, हैबतींची जी काही लावणी, शाहीर हैबती यांची जी काही लावणी, त्या लावणीमध्ये ते बऱ्याचसा भाग त्यामध्ये तशीच कथा शिंदे जे कुळ आहे फणींद्र वंशी शिंदे कुळ जे आहे त्या शिंदे कुळाच्या जन्माशी सुद्धा लावलेली आहे. म्हणजे त्यांच्या काही त्याला आपण कुळनिर्मितीच्या ज्या कथा म्हणून कथा लोककथांमध्ये रूढ झालेल्या आहेत, त्या रूढ झालेल्या कथांमध्ये ही कथा लोकप्रिय आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु त्या कथात्मक भाग बाजूला ठेवला तर ही गोष्ट आपल्याला लक्षात की शिंदे कुळाचा संबंध हा जो आहे तो संबंध नागाशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये. त्यानंतर भारशी वंश आहे, कदंब वंश आहे, यांचा संबंध सुद्धा येणं प्रकारे जो आहे तो नागकुळाशी आलेला आहे किंवा ही नागकुळच आहेत असं म्हणायला कुठलाही हे म्हणजे कुठल्याही प्रकारची शंका असणं काही गरजेचं नाहीये, मला असं वाटतं ती आहेतच. त्यामुळे इतिहासामध्ये आपण जेव्हा डोकावतो तेव्हा इतिहासामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे नागवंशांचे असणारे जे संदर्भ आहेत ते संदर्भ, त्यांचे साम्राज्य विस्तार हे आपल्याला पाहायला मिळतात. मराठवाड्यातील असणार किंवा एकंदर यादवकालीन यादव काळ ज्याला आपण म्हणतो मराठी साहित्याच्या इतिहासातला किंवा महाराष्ट्राच्या इतिहासातला जो यादव काळ, तो यादवांचा वंश आणि यदू जो मी अगदी सुरुवातीला सांगितलं का यदूचा संबंध ज्या 5 नागकन्यांशी आलता आणि ज्या 5 नागकन्यांपासून जे काही 5 मुलं झाली आणि त्या 5 मुलांनी जो काही विस्तार केला असेल तो विस्तार हा जर डोळ्यासमोर आणला तर यादव वंशाचा संबंध हा थेट नागवंशाशी असलेला आपल्याला दिसतो. आणि महाराष्ट्राची बखर लिहिताना विका राजवाडे यांनी नागकुळाचे 2-3 प्रवर्ग केलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी एक प्रवर्ग म्हणजे नागक्षत्रिय आणि दुसरा प्रवर्ग म्हणजे नागशूद्र. त्यापैकी नागक्षत्रिय कुळ जी आहे ही नागक्षत्रिय कुळ म्हणजे जी क्षत्रिय असून ज्या कुळांमध्ये साधारणतः नागप्रतिमेची पूजा असं म्हणणार नाही पण त्यांचं वंश चिन्ह म्हणा, त्यांचा वंश परंपरागत असणारा संदर्भ म्हणा, जो नागप्रतिमेशी किंवा नागवंशाशी किंवा या सगळ्या असणाऱ्या बाबींशी येतो त्यांना नागक्षत्रिय म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे राजवाड्यांना जे काही अपेक्षित असावं नागक्षत्रिय कुळ तर ही असावी असं सहजपणे वाटायला बराचसा वाव आहे असं मला वाटतं. त्यानंतर विभी कोलते यांनी औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातील गणेशवाडी ताम्रपटाचं वाचन केलं आणि त्यांनी भारशिव या नागवंशाचा उल्लेख जो आहे तो उल्लेख त्यांनी केलेला दिसतो की भारशिव राजाचा जो वंश आहे तो शिवलिंग
आपल्या खांद्यावर धारण करत असणारा हा, म्हणजे त्याचं जे चिन्ह आहे तो ओळखण्याचं असणारं, तो ओळखण्याचं जे चिन्ह आहे ते म्हणजे खांद्यावर असणारं शिवलिंग आहे. असे अनेक येणं प्रकारे अनेक संदर्भ जे आहेत, अलूप वंश असेल दक्षिणेकडील, हे जे वंश आहेत ह्या सगळ्याचा संदर्भ येणं प्रकारे नागवंशाशी आलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आता इतिहासातले संदर्भ आणि कथात्मक साहित्यामध्ये आलेले संदर्भ याचा जर आपण विचार केला तर अनेकदा कथात्मक साहित्य जे आहे ते कथात्मक साहित्य इतिहासाबरोबरच इतिहासाशिवाय काही एक फॅन्टसी, म्हणजे लोककथा ज्या असतात त्या लोककथा काही एक फॅन्टसी निर्माण करतात. त्या फॅन्टसीमुळे आपल्याला ऐतिहासिकता आपण गमावून बसतो की काय त्या कथातनं, असं आपल्याला सहज वाटून जातो. म्हणजे पतंजलीची कथा असेल, सॉरी हा येस पतंजलीचीच कथा आहे, पण पतंजलीच्या जन्माची कथा असेल, गुणाढ्याच्या जन्माची कथा असेल, शिलाहार वंश जो कोकणामध्ये होऊन गेला त्या शिलाहाराची वंशाची, म्हणजे शिलाहार वंशाची कथा जी आहे ती जातक कथांमध्ये पण येऊन जाते. म्हणजे शिलाहार आणि गरुड असं जो, म्हणजे सर्पाची आणि गरुडाच्या संघर्षाची ती कथा जी आहे, म्हणजे कथात्मक पातळीवर येणाऱ्या प्राणी कथा ज्याला म्हणतो. अनेकदा नागस वंशाच्या कथा जेव्हा कथात्मक पातळीवर येतात किंवा इतिहास जेव्हा कथात्मक पातळीवर येतो तेव्हा त्यांच्यामध्ये अनेकदा काल्पनिक बाबी कथेच्या पातळीवर समाविष्ट होण्याची दाट शक्यता असते. अशा वेळेस इतिहास शोधणं ही बाब खूप कठीण होऊन जाते. मग त्या स्थान महात्म्याच्या कथा असतील, त्या जाती उत्पत्तीच्या कथा असतील, त्या व्यक्ती निर्मितीच्या कथा असतील, अशा सर्व प्रकारच्या कथा, त्या वर्णोत्पत्तीच्या कथा असतील, ह्या सगळ्यात कथा अनेकदा आपल्याला ऐतिहासिकतेपासून दूर घेऊन गेलेल्या दिसतात. त्यामुळे त्यातला इतिहास शोधणं ही अनेकदा अभ्यासकांसमोर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आव्हानात्मक बाब आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रमाणामध्ये मी अगदी सुरुवातीला सांगितलं होतं की टायटन ज्याला आपण म्हणतो, टायटन किंवा असुर ज्याला असं म्हटलं गेलंय, व्रतासुर किंवा काळ ज्याला म्हटलं गेलेलं आहे, तो काळ, हा काळ दक्षिण आफ्रिकेमधील जी प्रतिमा आहे, सर्प प्रतिमा, म्हणजे सर्पाच्या तोंडामध्ये स्वतःचं शेपूट असणारी गोलाकार प्रतिमा, ही प्रतिमा दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेली. अनेकदा तंत्र साहित्यामध्ये उरग मंडल असा शब्दप्रयोग त्यासाठी वापरलेला आहे. परंतु दक्षिण आफ्रिकेमध्ये ही प्रतिमा टायटन या अर्थाने, काळ या अर्थाने आपल्याला पाहायला मिळते. आणि काळाचा परिणाम टायटन ही संकल्पना येते. म्हणजे अशा अनेक, ज्याला आपण मग क्षेत्रपाळ करणारे नागसर्प असेल, संततीदाता, म्हणजे मराठी ललित साहित्यामधल्या ज्या कथा आहेत, जे डॉक्टर अरुणा ढेरे यांनी संपादित केलेलं पुस्तक कथात्मक साहित्याचं असेल, किंवा इंद्रजित भालेरावची एखादी कविता असेल, ज्या कवितेमध्ये त्यांनी चिवकावची गोष्ट सांगत तो मुलाच्या तोंडी एक प्रश्न टाकतो, भावाच्या तोंडी त्या कवितेमध्ये, की भाऊ आपल्या बहिणीला म्हणतो की अगं तुलाच काऊ कसा शिवतो, तुलाच कावळा कसा शिवतो. म्हणजे कावळा शिवणं ह्या वाक्प्रचाराची एक काही 1000 वर्षांची असणारी जी अर्थवाहकता आहे, ती वाक्प्रचारातली अर्थवाहकता जी आहे, ती अर्थवाहकता फक्त त्या स्त्रीला आणि समाज व्यवस्थेला माहिती असते, त्या भाबड्या भावाला माहित नसते. ते कावळा शिवणं याचा संदर्भ मुळातच ज्या एका घटिताशी येतो, ज्या एका घटनेशी येतो, ती घटना ही सर्जनाची घटना आहे, सर्जनाची घटना आहे. आणि ती सर्जनाची घटना घडवणारा असतो तो चंद्र, म्हणजे तो रज, तो म्हणजे राज, तो म्हणजे राजन्य, तो म्हणजे राजा, तो म्हणजे राजन, आणि तो चंद्र. या अर्थाने चांद्रमासावर आधारित असणारी स्त्रियांचे काही एक असणाऱ्या बाबी, त्या बाबी ह्या व्रतासुराशी, म्हणजे वाशी असणाऱ्या त्वष्ट्याशी, म्हणजे सर्जन प्रक्रियेशी असणाऱ्या आपल्याला दिसतात.
आणि हा सगळा जो भाग आहे, हा सगळा भाग एन प्रकारे आपल्याला ऋग्वेदापासून ते आजच्या असणाऱ्या बोलींच्या कित्येक वाक्प्रचारामध्ये, लोककथांमध्ये, कथात्मक साहित्यामध्ये, उत्सवांमध्ये, घटितांमध्ये, परंपरांमध्ये, क्रियांमध्ये आपल्याला अनुभवता येतात. त्यामुळे वेदातली असणारी जी काही नागप्रतिमा आहे आणि कालांतराने पौराणिक साहित्यामध्ये, महाभारतामध्ये विशेषतः येणारे जे काही सगळे कथात्मक संदर्भ आहेत, हे सगळे कथात्मक संदर्भ आपल्याला पुन्हा पुन्हा आपल्या सांस्कृतिक भूतकाळाकडे, त्यातल्या व्यामिष्टतेकडे, त्यातल्या गुंतागुंतीकडे खेचताना दिसतात. आणि ही बाब जी आहे, ही बाब मला वाटतं आपल्या सांस्कृतिक अभ्यासाच्या दृष्टीने, इतिहासाच्या दृष्टीने, भूगोलाच्या दृष्टीने, भाषेच्या दृष्टीने, प्रादेशिकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे असं मला वाटतं. मला वाटतं ऋग्वेदकालीन असणारी ही जी काही नागसंस्कृती आहे, ही ऋग्वेदकालीन नागसंस्कृती, तिचा असणारा हा जो काही प्रवास आहे, तो प्रवास मला येणं प्रकारे या ठिकाणी सिंधुजन अकादमी, त्यांचे असणारे डॉक्टर सुजित शिंदे आणि त्यांचे सहकारी बाविस्कर यांनी दिली. त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत मनपूर्वक आभारी आहे असं मला वाटतं. माझ्या मते प्रश्न फक्त एकच आहे, नाग आणि नागपूर दक्षिण वासाहत असा संदर्भ आढळतो का? महाभारतामध्ये माझ्या माहितीप्रमाणे विदर्भ असा ठळक उल्लेखच आहे आणि रुक्मिणी ही विदर्भ कन्या आहे. एवढंच नव्हे, रामायणातील सीतेची आजी जिला इंदुमती नावाने ओळखलं जायचं, ही इंदुमती सुद्धा विदर्भ कन्या असणारे संदर्भ आपल्याला वाचनामध्ये येतात. आणि नागपूरचा संदर्भ तर नागपूर किंवा हस्तिनागपूर, म्हणजे हस्तिनापूरचं सुद्धा पूर्वीचं नाव हस्तिनागपूर आहे मुळात. त्यातला नाहा लोप झालेला आहे, म्हणजे हस्तिनापूर हे राहिलेलं आहे. त्यामुळे हे सगळे स्थलनामांचा अभ्यास ही एक स्वतंत्र बाब आहे खरं म्हणजे. विका राजवाडे यांनी त्यांच्या एका पुस्तकामध्ये किंवा त्यांनी सर्वेक्षण केले, मराठवाडा वगळता विका राजवाडे यांनी जे काही स्थलनामांचा किंवा ग्रामनामांचं सर्वेक्षण केलेलं आहे, ते ग्रामनामांचं सर्वेक्षण जे आहे, ते ग्रामनामांचं सर्वेक्षण आपल्याला अनेकदा वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायला लावतो. म्हणजे मला आठवतं की मी मार्लेश्वरला जेव्हा गेलो होतो क्षेत्रीय परीक्षणासाठी, तेव्हा मार्लेश्वरला मला नागांची मंदिरं पाहायला मिळाली. तेच मी मराठवाड्यामध्ये जेव्हा गेलो होतो, बीडमधील शिरूर या ठिकाणी, तर तिथे सुद्धा मला एका मठामध्ये खूप मोठ्या पितळीच्या नागाच्या मूर्ती पाहायला मिळाल्या. म्हणजे अनेकदा स्थलनामांची निर्मिती जी आहे, ती स्थलनामांची निर्मिती जी आहे, ते एकतर तिथे असणाऱ्या वसाहतीवरनं तरी पाहावयास मिळते, झालेली पाहावयास मिळते, किंवा कुलाच्या वस्तू विस्तारावरनं तरी पाहायला मिळते. परंतु ग्रामनामांकडे मात्र, ह्या सगळ्या ग्रामनामांच्या बाबींमध्ये मात्र ह्या सगळ्यापैकी काही ना काही एक गोष्टींचा समावेश असतो, एवढं मात्र निश्चित. मला वाटतं बराचसा वेळ झाला असावा, मी थांबतो. माझ्या माहितीप्रमाणे थांबण्याचे 1 तास होऊन गेले, त्यामुळे मी थांबतो. धन्यवाद.